सद्गुरू पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जगूया. आनंदाने जगूया ह्या अंगाने एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न आधी वाचून सांगतोय. संत सांगतात की आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करावा. चांगले झाले तर परमेश्वराची कृपा आणि नाही चांगले झाले तर परमेश्वराची इच्छा असे मानावे. तर काही ठिकाणी मागितल्याशिवाय मिळत नाही म्हणून व्हिज्युअलायझेशन करून अंतर्मनाला फिडिंग करावे असे सांगितले जाते. त्या दोन गोष्टींमध्ये विरोधाभास वाटतो. कृपया याचा समन्वय करावा. मागणे मागताना अंतर्मनाला ओरबडायचं नाही म्हणजे नेमकं काय? आपलं सर्वांचं जीवन जे चाललेलं आहे ते म्हणजे बहिर्मन अंतर्मनाच्या द्वारे होणाऱ्या ॲक्शन अँड इंटरॅक्शनच्या द्वारे चाललेलं असतं. क्रिया आणि प्रतिक्रियाच्या द्वारे चाललेलं असतं. हे पहिलं लक्षात घ्यायचं. शास्त्र आहे जीवनाचं, ते शास्त्र असं सांगितलं जातं. बहिर्मनाच्या ठिकाणी काही इच्छा आहे, काही हवं आहे, काही नको आहे असं जे असतं त्याला अंतर्मनातून जर प्रतिसाद मिळाला तर ती इच्छा पूर्ण होते. हे शास्त्र आहे. म्हणजे आपल्याला जे हवं आहे असं जेव्हा जाणीवपूर्वक आपण विचार करत असतो आणि ते मिळवण्यासाठी ह्याच नियमाचा उपयोग करून अंतर्मनाकडून ते मिळवण्याचा हा नियम, या नियमाचा उपयोग आपण करू शकतो असं या नियमाच्या अपेक्षेत सांगितलं जातं. की बहिर्मनातून मागितलेलं विचार जर अंतर्मनात पोचलं तर अंतर्मनाकडून ते सगळं मिळतं. त्याच्या मागचं महत्त्वाचं शास्त्र आहे. बहिर्मन आणि अंतर्मनाचं जेव्हा भावनिक ऐक्य होतं त्या भावनिक ऐक्य अवस्थेत बहिर्मनातून अंतर्मनात गेलेला विचार पोचतो आणि अंतर्मनाकडून तो विचार साकार होतो, जीवनामध्ये साकार होतो. आणि तो साकार होण्यासाठी अंतर्मनाकडून सहजपणे ही कृती होते आणि आपल्याला ते प्राप्त होतं. म्हणून ते मिळवण्यासाठी भावनिक ऐक्य होण्यासाठी व्हिज्युअलायझेशनचा पण एक प्रकार केला जातो. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत आहे असं मनामध्ये जेव्हा आपण पुन्हा 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 चिंतन करू तेव्हा अंतर्मनाची साथ मिळते. म्हणजेच बहिर्मन अंतर्मनाचं तिथे भावनिक ऐक्य होतं. आता ही गोष्ट जी आहे ही व्यवहारामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्या असतात, काही गोष्टी नको असतात. किंवा आपण म्हणतो प्रपंचामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते, पण ती पूर्ण करण्यासाठी माणसं प्रयत्न करत असतात. काम करतात म्हणजे काही प्रयत्न असतात, कर्म. पण नुसतं असं कर्म करून प्रत्येकाला हवं ते मिळतंच याची गॅरंटी देता येत नाही असंही सांगितलं जातं. पण हवं ते मिळायलाच पाहिजे असं जर एखाद्याला वाटतं त्याचं मिळायला हवं तर त्याने बहिर्मनाच्या द्वारे व्हिज्युअलायझेशन म्हणजे ते मिळत आहे असं जेव्हा तो पुन्हा पुन्हा कृती करायला पाहायला लागतो मनचक्षूमध्ये, आणि हे पुन्हा पुन्हा केल्याने बहिर्मनाच्या द्वारे जे मागितलेला विचार अंतर्मनात पोचतो आणि त्याप्रमाणे तो आकाराला येतो
असं हे शास्त्र जे आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे. कर्म करताना ते सत्कर्म असायला हवं हे पहिलं लक्षात घ्या. मिळतं म्हणून सतत मागत राहणं आणि व्हिज्युलायझेशनचा प्रकार करणं आणि जबरदस्ती अंतर्मनाला जबरदस्ती करणं म्हणजे त्याला म्हणतात ओरबाडणं. ओरबडायचं नाही आहे, हवं आहे, पण त्याला काही मर्यादा आहेत. जे आपल्याला हवं आहे ते आपल्या हिताचं आणि लोकांच्या हिताचंही असलं पाहिजे. आणि असं काही मागितलं तर तिथे विशिष्ट पद्धत जर व्हिज्युलायझेशन केलं की श्रद्धेने ते मिळत आहे असं चिंतन केलं तर श्रद्धा, त्याचबरोबर भावना, त्याचबरोबर पुन्हा पुन्हा केलेलं व्हिज्युलायझेशन म्हणजे मनचक्षुसमोर ते तसं घडत आहे हे पाहणं. व्हिज्युलायझेशनचा अर्थ काय? तसं घडत आहे, तसा परिणाम मिळत आहे असं पुन्हा पुन्हा पाहणं. तेव्हा जर बहिर्मन अंतराचं भावनिक ऐक्य होईल तर तो त्यांना परिणाम मिळतो. अंतर्मनाकडनं हे सगळं प्रतिक्रिया मिळते. म्हणून व्यवहाराच्या अपेक्षेत कोणाला गाडी हवी असते, कार हवी असते, कोणाला प्रमोशन हवं असतं, कोणाला लग्न करायचं असतं, म्हणजे व्यवहाराच्या अपेक्षा, अशा वस्तूंच्या अपेक्षा. आणि तसं झालं केलं तर ते तसं होतं. मर्फी यांनी हे बहिर्मन अंतराच्या शास्त्रावर म्हणजे अंतर्मनाचं महत्त्व सांगताना पुस्तकात लिहिलं होतं. त्यांनी ही गोष्ट सांगितली होती. बाहेरगावची अर्थात एका स्त्रीला तिचं लग्न होत नव्हतं बरेच दिवस. तिने मर्फींचं प्रवचन ऐकलं, प्रबोधन मग लेक्चर ऐकलं, प्रबोधन म्हणण्याचे. आणि तिने ते बहिर्मन अंतराचं शास्त्र समजून घेतल्यानंतर स्वतःच्या अंतर्मनाला त्या नेहमी सांगत की मला सुयोग्य की माझ्या भावना समजणारा असा पती मला मिळावा अशी त्यांची पहिली इच्छा होती. आणि असा पती आपल्याला मिळत आहे की मिळणार आहे हे पुन्हा पुन्हा त्या स्वतःच्या ठिकाणी चिंतन करायला लागल्या. असे काही दिवस गेल्यानंतर पुन्हा पुन्हा सतत, कारण हे चिंतन हे पुन्हा पुन्हा करावं लागतं का अंतर्मनाने श्रद्धेने केलं तर अधिक उत्तम. तिथं निशंकपणे ते अंतर्मनात मनचक्षुसमोर ते पाहावं आणि त्यामुळे आपलं लग्न होतं आहे आणि व्यवस्थित आपल्याला सांभाळून घेणारा पती आपल्याला मिळत आहे ह्या भावनेतून त्यांनी पुन्हा पुन्हा ते प्रक्रिया केल्या. एका संध्याकाळी त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून त्या औषधाची गोळी घेण्यासाठी एका केमिस्टकडे गेल्या. केमिस्ट जवळच होतं. आणि त्या केमिस्टकडे गेल्यामुळे त्या केमिस्टचा स्वभाव, केमिस्टचं बोलणं त्यांना खूप आवडलं आणि त्या थोडा तशा चांगल्या गप्पा मारून त्या निघून गेल्या. आणि काही ना काही निमित्ताने परत दोघांची भेट झाली, परत भेट व्हायला लागली आणि शेवटी त्याच्याशी त्यांचं लग्न झालं. म्हणजे काय झालं, अंतर्मनाने त्यांना तिथे नेलं असं त्याचा शब्द अर्थ समजून घ्या. की अंतर्मनामध्ये ते फिडिंग झाल्याबरोबर अंतर्मनाने त्यांना तो विशिष्ट ज्या त्यांना सांभाळणारा जसा पती किंवा सांभाळणार म्हणजे त्यांच्या गुणाशी समरस असलेला पती त्यांना मिळावा ही त्यांची इच्छा होती. ती इच्छा त्याप्रमाणे पूर्ण झाली. या स्थूल गोष्टीमध्ये हा परिणाम मिळतो. म्हणजे कर्म करताना एक नेहमी लक्षात ठेवायचं असतं, माणसाला काहीतरी फळ हवं असतं म्हणून तो कर्म करतो. पण ते फळ मिळण्यासाठी कर्माची दिशा योग्य पाहिजे, प्रयत्न पाहिजेत. ते कर्म करताना जे मिळायला पाहिजे त्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते, मार्गदर्शनाची आवश्यकता असते, ज्ञान मिळतं. हे सर्व जे जुळून येतं आणि त्या पद्धतीने प्रयत्न केले म्हणजे पुन्हा पुन्हा त्या अंगाने ते मिळवण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष प्रयत्न आणि मनाच्या ठिकाणी सतत चिंतन, तर अंतर्मन त्या मागण्याला साथ देतं आणि ते प्राप्त होतं. म्हणजे ते श्रद्धा पाहिजे, हे महत्त्वाचं लक्ष. ह्या सर्वाबरोबर श्रद्धा पाहिजे, प्रयत्न पाहिजे, पुन्हा पुन्हा केला पाहिजे. हे ज्या पुन्हा पुन्हा केलं जातं ते प्राप्त होतं.
म्हणजे कर्म करताना आपल्याला फळाची अपेक्षा असतेच, फळाची अपेक्षा नाही आणि कर्म कर असं म्हणतात, कोणच कर्म करू शकणार नाही. लक्षात घ्या की इथे प्रत्येक जण काहीतरी फळ मिळावं म्हणून कर्म करत असतो, किंवा जे जे कर्म करतो त्याप्रमाणे परिणाम रूपाने फळ मिळतच असतं. पण ते आपल्याला हवं ते फळ मिळायला हवं, ही इच्छा असेल तर आपल्याला तिथे ज्ञान हवं, तिथे मार्गदर्शन त्या गोष्टीचं जे मिळायचं त्या अंगाने जे मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे ते ज्ञानातून त्या व्यक्तीने ते आत्मसात करून प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याचबरोबर मनामध्ये पुन्हा 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 चिंतन केलं पाहिजे, जे आपण मनचक्षुसमोर पाहणं म्हणजे त्याला व्हिज्युलायझेशनची प्रक्रिया जर केली तर ते त्या व्यक्तीला मिळणार, काही मिळतंच. अगदी घडलेली गोष्ट जर सांगितली तर हे मिळण्याची प्रक्रिया सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांना जर हे शास्त्र कळण्याचा प्रयत्न केला, पण ते पुन्हा पुन्हा ओरबडायचं नाही अंतर्मन, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. सहज करत राहा. प्रत्येक वेळेला फळ मिळेल ह्याची हे सांगता येत नाही, कारण अंतर्मनाने स्वीकारलं तरच किंवा बहिर्मनात भावनिक ऐक्य झालं तरच ते मिळतं, हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणून फळ चांगलं मिळवण्यासाठी कर्मही चांगलंच करावं लागतं, हे विसरू नये. पण जे जर दुष्कर्म असेल तर दुष्कर्माचं फळ पण तसंच मिळतं. किंवा एक आता जर आपण पाहतो की बऱ्याच वेळेला समाजामध्ये अनिष्ट घटना घडतात, आणि ह्या अनिष्ट घटना कशा घडतात तर त्या व्यक्तीचं बहिर्मन अंतर्मनाचं ते भावनिक ऐक्य होतं आणि त्याच्याकडनं जे ते कर्म घडतं आणि त्याला तो परिणाम मिळतो. आपण दहशतवाद किंवा भांडणतट्टी सगळं जे पाहतो आणि त्याच्यातून कोणातरी वाईट होतं, हे त्या व्यक्तीचं बहिर्मनाचं भावनिक ऐक्य होतं त्या अवस्थेमध्ये, आणि त्याच्यातून त्या वाईट गोष्टीही घडतात. म्हणजे अंतर्मन चांगलं आणि वाईट ह्याचा विचार करत नाही, अंतर्मनामध्ये जे गेलेलं आहे त्याप्रमाणे परिणाम मिळतो, हा बोध लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या योग्यच असल्या पाहिजे याचा विचार करा. अयोग्य असेल तर त्याचा वाईट परिणाम परत मिळतो. पूर्वीचे ज्यांना आपण राक्षस म्हणायचो, त्या राक्षसांचं गंमत अशी होती की तपश्चर्या भरपूर करायची आणि तपश्चर्या केलं की ब्रह्मदेवाला प्रसन्न करायचं असं सांगितलं जायचं, आणि असं काहीतरी मागणं मागायचं की ते मरणारच नाहीत अशी त्यांची इच्छा असायची, आणि त्याप्रमाणे त्यांना वरही मिळायचं. जसं भस्मासुराने तपश्चर्या केली शंकराची, शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि मागितलं काय, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याची राख व्हावी. आता तो इतका मातला की आता कर्म तर त्या कर्म मिळालं. इथे बघा, ही तपश्चर्या म्हणजे बहिर्मन अंतराचं भावनिक ऐक्य तिथे होत होतं, आणि त्याप्रमाणे तो कोणाच्या डोक्यावर हात ठेवतोय त्याची राख होणार, या पद्धतीने तो सर्वांची राखच करायच्या मागे लागला. असं करता करता तो त्याला वाटतं त्यासारखा त्याला कोणच मारू शकत नाही, आणि मग त्याला वाटतं आपण आता शंकराच्या डोक्यावर हात ठेवूया, ज्याच्याकडनं वर घेतला त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला झाला. म्हणजे कर्म कसं, दुष्कर्म कसं त्याचं होत होतं ते बघा. आता ह्या करताना शंकराने विष्णूला विनंती केली, बाबा सोडो ह्या गोष्टीतून, हा असा पाठी लागलाय तर मग विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि नाच करायला लागली. तसा हाही नाचायला लागला, आणि नकळत मोहिनीने स्वतःच्या हातावर डोक्यावर हात ठेवला, तसं ह्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि राखून मिळाला. म्हणजे दुष्कर्माचं फळ दुष्कर्मच असतं, इच्छा पूर्ण होतील. मी म्हणून म्हटलं मागायचं काय हे कळलं पाहिजे. आपण अनिष्ट कर्म करू आणि त्याच्यातून आपल्याला सगळं काही चांगलं मिळतं असं जर एखाद्या माणसाला वाटत असेल तर तसं ते खरं नाही. आपण अनिष्ट कर्मातून अनिष्ट परिणाम मिळतो. म्हणून कर्म मागणं पण योग्य असलं पाहिजे. निसर्ग नियमाच्या विरोधात जर आपण मागत असू, कोणाचे अनिष्ट चिंतन करू, कोणा अनिष्ट त्याला त्रास होईल असं काहीतरी मागू, तर ते अनिष्ट गोष्टी आपल्याच आयुष्यात आपल्याला वाटायला येते, ही तितकंच लक्षात ठेवायचं. म्हणून एखाद्याला आपल्या आयुष्यामध्ये समजा परीक्षेला मुलं आहेत, परीक्षा पास होतात, परीक्षेमध्ये काहीतरी चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा स्वतःच्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे की आपल्याला 90% मार्क हवे, 90% मार्क हवे, हे पहिले चिंतन.
आणि 90% मार्क डोळ्यासमोर पाहावेत की हे सगळं आता रिझल्ट लागेल आणि 90% मार्काने आपण पास होतोय. आता हे अंतर्मनाला सांगितलेलं बरोबर, म्हणजे ही अंतर्मनाकडे केलेली प्रार्थनाच म्हणा. पुन्हा पुन्हा चिंतनशील प्रार्थना. पण नुसती प्रार्थना ते पूर्ण होईल का? अभ्यास नाही करणार आणि फक्त 90% मार्क पाहिजे, 90% मार्क पाहिजे, अंतर्मनाला फीड करत बसला तर 90% म्हणजे 100%ला ज्ञान होणार आहे का ह्याच्यातून? नाही. त्यासाठी त्याला काय करावं? अभ्यास तर केलाच पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. प्रार्थना आणि प्रयत्न दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. लक्षात ठेवा, कर्म, प्रार्थना, प्रयत्न म्हणजे कर्म. कर्म त्याप्रमाणे योग्य दिशेने योग्य पद्धतीने समजून केलं पाहिजे. पण इथे एक परत महत्वाचं, कर्म हे सत्कर्मच असलं पाहिजे. त्यामुळे चांगला परिणाम मिळून जीवनात सुख, सोयी, शांती, समाधान सगळं काही मिळतं. लक्षात घ्या, यश जे मिळतं आपण ते जे आपली इच्छा आहे ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. प्रयत्न करता करता त्याचबरोबर जसं मनोचक्षुसमोर पाहतो, व्हिज्युलायझेशन जे म्हणतात ते, तर त्याप्रमाणे आपल्या जीवनात चांगले परिणाम मिळणार, याबद्दल शंका ठेवायला नको. म्हणून हे जीवनाचं शास्त्र आहे. आता परिणाम, आता परत लक्षात, परिणाम आपल्या मनासारखा मिळतो आणि आपण यशस्वी झालो असं आपल्याला वाटतं, बरोबर आहे. पण परिणामाप्रमाणे परत परत परिणाम मिळवण्यासाठी आपण परत चांगले प्रयत्न कर्म केलं, चांगली गोष्ट ठरेल. पण तिथे नियम लक्षात ठेवा की अति लोभ किंवा अति आसक्ती माणसाला खड्ड्यात घालते परत. कळलं ना? कोणती गोष्ट, आता पैसे मिळावे, पैसे हवेत म्हणून पैशाचं एखाद्याने मागणं मारलं, परत पैसे मिळाले, परत पैशाचं परत फीड करायला लागलं तर काय होईल? आसक्ती निर्माण होईल आणि आसक्तीतून त्याला वाईट परिणाम परत मिळतो. म्हणून एका बाजूनी अंतर्मनात गेलेला विचार अंतर्मन तसा साकार करते, पण त्याचबरोबर ते साकार केलेला परिणाम कर्म जर सत्कर्माचं असेल तर त्याला त्याचा फायदा होईल आणि दुष्कर्म असेल त्याचा वाईट परिणाम मिळेल. परत लक्षात ठेवायचं. जीवन हे असं आहे. ह्याच्यात म्हणून मागायचं कसं, मागायचं काय, मागायचं किती, हे सगळं माणसाला कळलं पाहिजे. हे सगळं व्यवहार आणि शहाणपण माणसाकडे असला पाहिजे, व्यवहाराच्या अंगाचा, संसाराच्या अंगाचा. आता त्याच अंगाने संत सांगतात, जो परिणाम आपल्याला मिळतो ती परमेश्वराची कृपा असते. म्हणजे तो परिणाम चांगला मिळाला तर परमेश्वरी कृपा आहे. आणि परिणाम रूपाने परिस्थिती कधी आपल्या वाटायला येते ती जर अनिष्ट असेल तरी संतांनी सांगितलं ती परमेश्वराची इच्छा म्हणून तिचा स्वीकार, म्हणजे जे परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करा, हा त्याच्या मागचा बोध आहे. रडत बसू नका. हल्लीच रिझल्ट लागलेले आहेत, तसे आमच्या जवळच्या मुलीला कमी मार्क मिळाले असं तिचं म्हणणं. 70% 12वीत, 80% 90% हल्लीचं हायएस्ट म्हणतात, 90% हायएस्ट आहेत, उच्चतम मिळालेलं आहे. त्या मुलीला वाईट वाटलं, दुःख, रडायला लागली. म्हटलं आता परिणाम आहे, आता रडली तरी काय 70च्या 80 90 होणार नाही ना. परिणामाचा स्वीकार करायला पाहिजे आणि ह्याच्यातून शिकलं पाहिजे की आपला प्रयत्न, आपला अभ्यास कमी पडला. जो 90% मिळण्यासाठी जो अभ्यास जेवढा व्हायला पाहिजे होता तो आपला कमी पडला. मग तिथे कुठे आपलं चुकलं, कुठे आपण कमी पडलो हे माणसांनी लक्षात घेतलं. तिथे जर रडत बसलं तर काय उपयोग आहे? जे आहे त्याचा स्वीकार करा. म्हणून परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असा चतुर्पाई माऊलींचा सिद्धांत आहे. म्हणून फळ जे मिळतं, म्हणजे परिणाम जो मिळतो ते परिस्थिती रूपाने किंवा अनेक घटनेच्या रूपाने मिळतं, तर त्याचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. स्वीकार नाही, तिथे हवं आणि नको, मिळालंच पाहिजे म्हणून नाही मिळालं निराश होणं, रडणं, हा प्रकार नाही. मिळाला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. म्हणून व्यवहारामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या ते मिळायला पाहिजेत, हे तितकंच करा. अशीच एका नामधारकांची गोष्ट सांगितली. त्यांचं घर होतं, त्याच्या बाजूला आणखीन एक म्हणजे फ्लॅट होता, त्याच्या बाजूला आणखीन एक फ्लॅट होता. तो त्या गृहिणीला हवा होता, आपल्या मुलांचं वगैरे त्या विचार करून होता. तर त्यांनी काय केलं, त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेली प्रार्थना केली, मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली, पुन्हा भरपूर प्रार्थना केली. भरपूर प्रार्थना फळाला आली आणि त्यांना तो फ्लॅट मिळाला. म्हणजे असं कसं होतं, हे प्रार्थनेतून बहिर्मनातून आलेला विचार अंतर्मनात पोहोचला, अंतर्मनाने त्याला प्रतिसाद दिला
आणि तो मिळाला. कसा मिळाला, काय मिळाला, अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यानं त्या माणसाने त्यांनाच तो फ्लॅट विकून, फुकट तर कोणी दिला नाही विकूनच दिला. त्याची किंमत काय असेल त्यांना परवडली तर म्हणून त्याने घेतली, पण तो फ्लॅट मिळाला असं वाटतं. त्यामुळे त्यांना काय वाटलं, प्रार्थनेमुळे ते मिळालं. बरोबर आहे, प्रार्थना म्हणजे तिथे बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जे मागणं होतं ते पोचलं. प्रार्थना म्हणजे तिथे शुद्ध विचार असल्यामुळे ते मन स्थिर झालं, शांत झालं. त्या शांत विचारात ती प्रार्थना अंतर्मनात पोचायला लागली की त्यावर मागणं जे अंतर्मनात पोचलं आणि त्याप्रमाणे परिणाम मिळाला. म्हणून परिस्थितीप्रमाणे परिणाम चांगला मिळाला, खुश व्हायला काही हरकत नाही. यशस्वी झाला त्या गोष्टीत. मग तिथे परत नेमकी परिस्थितीचा स्वीकार कसा करायचा, तिथे परत आसक्ती येता का म्हणा, आता एक फ्लॅट म्हणा, आणखी दुसरा फ्लॅट म्हणा, आणखी अभ्यास का, आणखी प्रार्थना म्हणा. तर तसं होणं तिथे अंतर्मनाला ओरबडण्याचा प्रकार झाला की आसक्ती असेल तर तिथे वाईट परिणाम मिळणार. म्हणून आसक्ती नको आणि दुरासक्ती नको. फळाच्या संदर्भात आसक्ती नको, हवंच हाही भाग नाही आणि नकोच हाही भाग नको. तर जे आहे त्याचा स्वीकार करणं, एकदा परिणामाला त्याचा स्वीकार करा. म्हणजे संत काय सांगतात, जे जे आपल्या वाटायला येतं तिथे जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा निराशी होत नाही किंवा आनंदाने डोक्यात हवाही भरत नाही. की आपल्या मनासारखं झालं म्हणून एखादा माणूस खुश होतो, आपल्या मनासारखं होत नाही म्हणून एखादा माणूस रडतो. तर मग काय होतं, त्याचं जीवनाचं गणित चुकतं, निराशा होते. म्हणून जी जी परिस्थिती येईल तिचा स्वीकार करता आला. स्वीकार केला की दुःखी होत नाही किंवा चांगल्या परिस्थिती मिळाली तर त्यामुळे डोक्यात हवाही भरत नाही किंवा वाईट परिस्थिती आली म्हणून तो निराशी होत नाही. तर सहजपणे आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रत्येक परिस्थितीचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. ती चांगली आहे, वाईट आहे, ही जरी आपल्या अपेक्षित असेल तर त्यातून आपण ती परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची कृपा आहे किंवा परमेश्वर प्रसाद आहे, त्याप्रमाणे तो आपण आपल्या कर्माप्रमाणे मिळालेला आहे. परत लक्षात ठेवा, कर्म आपलं, प्रयत्न आपले. आणि त्या पद्धतीने जरी व्हिज्युलायझेशन केलं आणि ते मनासारखं झालं तर खुश होऊ शकतो, किंवा नाही झालं तर दुःखी होतो. म्हणून तिथे फळाची आसक्ती नको. बघा काय असतं, कर्मयोग सांगितलेला आहे संतांनी, ऋषीमुनींनी. कर्तेपणाचा मद आणि कर्मफळाची आसक्ती जिथे असेल ते कर्म दुष्कर्म ठरतं. लक्षात घ्या, कर्तेपणाचा मद म्हणजे अहंकाराचं, मी करता, आणि कर्मफळाची आसक्ती असते, फळ मिळालंच पाहिजे. याच्यातून जो कर्म केलं जातं ते कर्म दुष्कर्म ठरतं. ते प्रसाद चांगला देईलच याची गॅरंटी देता येणार नाही. तर कर्ता ईश्वर आणि कर्मफळ ही ईश्वराचं, अशा भावात केलेलं कर्म हा कर्मयोग आहे. म्हणजे माणूस म्हटलं की त्याला कर्म हे करावंच लागतं. आणि हे कर्म करताना अहंकारातून कर्म करता का म्हणजे मी करता असा याचा अहंकार आहे. तर परमात्मा, परमेश्वर, ईश्वर करता आहे. त्याच्या कृपेने किंवा त्याच्या शक्तीने ह्या देहाकडनं किंवा जाणीवेकडनं हे कर्म होत आहे, हा भाव जर साधकाकडे असेल आणि त्याचबरोबर फळाच्या अंगाने जर आसक्ती नसेल तर त्याच्याकडनं कर्मयोग होतो. म्हणजे खरं कर्मयोग म्हणजे परमेश्वराची भक्तीच होते. कर्मातून भक्ती, म्हणून त्याला कर्मयोग म्हणतो आपण. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ, एक कर्म करताना अंतर्मनात ते कर्माचं संस्कार व्हावेत, अंतर्मनात ते अंतर्मनात सतत चिंतनाने ते चांगलं फळ मिळावं, ही ज्या मागणं मागितलं जातं ते अंतर्मन देतं. हा एक कर्मयोगाच्या अंगाने. तर दुसरं, एकदा परिस्थिती आल्यानंतर कसं वागावं, तर तिथे रडत बसू नये किंवा आनंदाने उड्या मारत बसू नये. तर त्या परिस्थितीचा सहज प्रसन्न चित्ताने स्वीकार करता आला पाहिजे. आणि प्रसन्न चित्ताने स्वीकार करता आला तर आपण सतत आनंदात जातो. आपण सारे आनंदात जीवन जगूया म्हणताना प्रत्येक व्यक्तीने प्रसन्न चित्ताने, कर्ता ईश्वर
आणि कर्मफळही ईश्वराचं, ह्या भावात प्रयत्नपूर्वक कर्म करायचं आहे, लक्षपूर्वक कर्म करायचं आहे, प्रेमाने कर्म करायचं आहे. लक्षात ठेवा, कर्म नुसतं वरवर नाही, लक्षपूर्वक, प्रयत्नपूर्वक ते फळ चांगलं मिळणारच, ह्या भावनेतून करायला हरकत नाही, केलंच पाहिजे. पण जेव्हा हातात जे फळ येईल ते मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालं ह्याचा विचार न करता ते परमेश्वराचा प्रसाद आहे म्हणून स्वीकारलं, तर कर्मफळाची आसक्ती ते राहत नाही, तर निरासक्तपणे आपण ते कर्मफळाचा आस्वाद घेऊ शकतो. म्हणून ह्या सर्व अंगाने जर आपण जीवनात दिवसभर अशा पद्धतीने जर आपल्याकडनं कर्म व्हायला लागेल की करता ईश्वर आणि कर्मफळही ईश्वराचं असतं, ह्या भावातून एकदा कर्म केल्यानंतर मिळालेलं जे फळ आहे त्याचा आनंदाने स्वीकार करावा, कारण ते परमेश्वराने दिलेलं फळ आहे. हा बहुत असले तर माणूस सहज आनंदात राहतो, त्याला कसलं तिथे दुःख नाही किंवा राग नाही, चीड नाही, असे सगळे विकार निर्माणच होत नाहीत. म्हणून प्रयत्नपूर्वक सत्कर्म करत राहणं, सत्कर्म हे काय विशिष्ट फळ मिळवण्यासाठी करणं हरकत नाही, करा, पण फळाची आसक्ती नको आणि मी करता हा अहंकार नको, दोन्ही गोष्टी लक्षात. मग करता ईश्वर, कर्मफळ ईश्वरच, या भावात जेव्हा आपण कर्म करायला लागतो तेव्हा जीवनाच्या शास्त्राप्रमाणे सुद्धा आपल्याला चांगले परिणाम मिळतात. आणि चांगले परिणाम मिळाले तरी आपल्या डोक्यामध्ये हवा भरत नाही, अहंकार स्फुरत नाही, तर आपण नम्रपणे परमेश्वराने कडून हे कर्म, परमेश्वराने आपल्याकडनं हे कर्म करून घेतलेलं आहे आणि ते सगळं त्याच्यावर कर्मफळावर परमेश्वराचा अधिकार आहे, हा बोध इथे आला पाहिजे. अशा पद्धतीने जर जीवनाकडे पाहत आपण जर जीवन जगायला लागलो तर सहज आनंदाने जीवन जगता येतं. आणि असंच सहज आनंदाने सर्वांनी जीवन जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.